स्टार्ट. परिच्छेद. आरोपी हे कलम 387, 323, 506(2) सह कलम 34 भारतीय दंड विधान संहिता, कलम 37(1), 135 मुंबई पोलीस कायदा अन्वये निश्चित केलेल्या दोषारोपाच्या संपरीक्षेसाठी प्रस्तुत खटल्यात सामोरे गेले आहेत. आरोपी क्रमांक 1 चालविण्यात येणारा सदरचा खटला निशाणी क्रमांक 1 वरील दिनांक 12/7/2023 रोजीच्या आदेशान्वये अवसान पाठविण्यात आला. आरोपी क्रमांक 2 ने दिनांक 15/12/2022 रोजी गुन्हा कबूल केलेला असल्याने त्यास तत्कालीन न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. अभियोग पक्षाची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. परिच्छेद. दिनांक 13/5/1999 रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान रामचंद्र टॉकीज जवळ हनुमान नगर, डोंबिवली पूर्व येथे आरोपींनी आपसात संगनमत करून सुमारे 2 महिन्यापूर्वी यातील फिर्यादी यांचा मुलगा शंकर याचे दुकानाचे गाळ्याची विक्री झाल्यास रक्कम ₹25,000 खंडणी द्यावी लागेल असे धमकावले होते. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध तक्रारी अर्ज केला होता. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी फिर्यादीचे राहते घरी जाऊन फिर्यादी व साक्षीदार यांना दमदाटी करून ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस ढकलून खाली पाडून आरोपी क्रमांक 1 ने चाकूचा धाक दाखवून पुन्हा पैशाची मागणी करून पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सबब फिर्यादीने डोंबिवली पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. सदरच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 138/1999 भारतीय दंड विधानाचे कलम 387, 323, 506(2) सह कलम 34 व 37(1), 135 अन्वये नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास श्री D.K. घुले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्याकडे देण्यात आला. तपासामध्ये त्यांनी साक्षीदारांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 प्रमाणे जबाब नोंदविले. तपासाअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. माझे पूर्वाधिकारी यांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 387, 323, 506(2) सह कलम 34 व 37(1), 135 अन्वये दोषारोप निश्चित केला. आरोपींना त्यातील मजकूर वाचून दाखविण्यात आला. आरोपींनी दोषारोप अमान्य करून खटला चालविण्याची मागणी केली. आरोपीविरुद्ध गुन्हादर्शक पुरावा न आल्याने आरोपींचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. प्रस्तुत प्रकरणाच्या न्यायनिर्णयाकरिता खालील मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्यावरील मी माझे निष्कर्ष कारणांसह पुढीलप्रमाणे देत आहे. परिच्छेद. आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षामार्फत फिर्यादी सुशीला चौरसिया साक्षीदार क्रमांक 1 हिची साक्ष निशाणी क्रमांक 20 अन्वये नोंदविण्यात आली. उपरोक्त साक्षीदाराने अभियोग पक्षास सहकार्य न केल्याने तसेच निशाणी क्रमांक 19 लगत पुरावा बंद केल्याची पुरसीस दाखल केल्यामुळे निशाणी क्रमांक 1 वर आदेश पारित करून अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. उभय पक्षांच्या
विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. मुद्दे क्रमांक 1 ते 4 हे एकमेकांशी संलग्नित असल्यामुळे विवेचनाच्या सोयीकरिता त्यांना एकत्रित विचारात घेण्यात येत आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या साक्षीमध्ये असे सांगितले आहे की मे 1999 मध्ये काय घडले ते त्यांना आठवत नाही. त्यावेळी त्यांना कोणी चाकू दाखवून धमकी दिली नव्हती. सदर साक्षीदाराने पुढे असे कथन केले की गैरसमजुतीमुळे त्यांनी फिर्याद दाखल केली. सदर साक्षीदाराने अभियोग पक्षाच्या हकीकतीप्रमाणे कथन न केल्यामुळे सरकारी वकिलांनी त्याला फितूर घोषित करून न्यायालयाच्या परवानगीने उत्तरसूचक प्रश्न विचारून घटनेमधील सत्य उलगडण्याचा प्रयत्न केला असता अभियोग पक्षाला अपयश आले. प्रस्तुतच्या खटल्यामध्ये फिर्यादी यांनी त्यांच्या साक्षी पुराव्यामध्ये फिर्यादमधील मजकुराबाबत काहीही कथन केले नसल्यामुळे फिर्यादी यांच्यामार्फत फिर्याद सिद्ध करण्यास अभियोग पक्षास यश आले नाही. शिवाय अभियोग पक्षाने फिर्याद सिद्ध करण्यासाठी ठाणे अंमलदार यांची साक्ष नोंदविण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. परिच्छेद एकंदरीत अभियोग पक्षाच्या साक्षीदाराचा साक्षीपुरावा तपासला असता असे दिसून येते की घटनेदरम्यान काय घडले ते त्यांना आठवत नाही. तसेच त्यावेळी त्यांना कोणी चाकू दाखवून धमकी दिली नव्हती. त्यामुळे आरोपींना खटल्यामध्ये निश्चित केलेल्या दोषारोपाप्रमाणे संशयातील साक्ष न्यायालयीन अभिलेखावर आली नसल्यामुळे केवळ फिर्यादीच्या तोकड्या साक्षी पुराव्या आधारे आरोपींना दोषी धरता येणार नाही. सबब वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार केला असता मी या निष्कर्षावर येऊन पोहोचलो आहे की अभियोग पक्ष आरोपीविरुद्ध पुराव्याअभावी कोणताही गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहे. म्हणून मी मुद्दे क्रमांक 1 ते 4 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहे. मुद्दा क्रमांक 5 करिता मी मुद्दे क्रमांक 1 ते 4 चे निष्कर्ष नकारार्थी नोंदविले आहेत. सबब मी मुद्दा क्रमांक 5 करिता खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 1. आरोपी क्रमांक 3 आबा निकम व आरोपी क्रमांक 4 संजय हेगडे यांची भारतीय दंडविधान कलम 387, 323, 506(2) सह कलम 34 व 37(1), 135 अन्वये निश्चित केलेल्या दोषारोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) नुसार निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आरोपीचे जामीन कदबा व बंधपत्र रद्द करण्यात येत आहेत. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437(अ) प्रमाणे रुपये 15,000 चे स्वतःचे बंधपत्र व जामीन द्यावेत. 1. चाकू घरगुती कामकाजासाठी वापरावयाचा रुपये 25 असल्याने सदर मुद्देमाल अपील कालावधी संपल्यानंतर सदर मुद्देमालाचा लिलाव करून आलेली रक्कम शासन खाती जमा करण्यात यावी. स्टॉप.